नमस्कार, मी रश्मी राजेश कदम, प्रभाग क्रमांक 8 कळंबोली शहरातून माझी उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर झाली आहे. शेतकरी कामगार पक्षाकडून माझी उमेदवारी जाहीर झाली आहे. माजी आमदार बाळाराम पाटील यांना वाढदिवसाच्या आज असणाऱ्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा व त्यांच्या मुलाला पण भरभरून शुभेच्छा. गेल्या अनेक वर्षापासून भाजपची सत्ता आहे व आमदार व नगरसेवक आहेत, पण त्यांनी मात्र कळंबोली शहरात काही विकासाचे काम केले नाहीत. जनतेचे जीवलगी प्रश्न प्रभाग क्रमांक 8 मधली ट्रॅफिक, पाणी, आरोग्य केंद्र, नाले, सफाई, ड्रेनेज लाईन्स, पाण्याचे प्रश्न, मलमत्ता कर हे जीवलगाचे प्रश्न आहेत. हे सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. ते यासाठी मला निवडून द्यावे हे माझी जनतेकडे विनंती आहे. शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व रत्ना बाळाराम पाटील यांनी केलेल्या कामांवरती विश्वास लोकांचा आणि लोकांना दिलेले काम करून प्रत्येक सोसायटीमध्ये फेवर ब्लॉक लावून दिलेले आहेत. ते शेतकरी कामगार पक्षाने लावले. लोक सांगतात आम्ही लावले, पण शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक सोसायटीमध्ये फेवर ब्लॉक लावलेले आहेत. अनेक इतर कामं केलेली आहेत. तसेच टॅक्स संदर्भात शेतकरी कामगार पक्ष भांडत आहे सध्या. टॅक्स, पाणी संदर्भात, तसेच पार्किंग विषयी, प्लस पार्किंग विषयी एवढं हे करत आहे. शेतकरी कामगार तो प्रयत्न करणारच. आणखी पार्किंग संदर्भात तर शेतकरी कामगार पक्ष या प्रयत्न करणार. बघायला गेलं ताईंना उमेदवारी जाहीर झालेली असं दिसून येत आहे, परंतु आपल्या मार्फत कसं काय पनवेल महानगरपालिका ताईला उतरवणार आहात आपण? मी शेतकरी कामगार पक्षात अनेक वर्ष काम करतो. त्याचा विश्वास ठेवून बाळाराम पाटील यांनी साहेबांनी माझ्या मिसेसला रश्मी राजेश कदम यांना उमेदवारी दिलेली आहे. कारण आपला विश्वास एक शेतकरी कामगार पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांनी ही आम्हाला हे दिलेली आहे, उमेदवारी दिलेली आहे. बघायला गेलं तर या ठिकाणी मालमत्ता कर जे लावण्यात आलेलं आहे पनवेल महानगरपालिकेने, त्यावरती कशा प्रकारे आपलं लक्ष असणार आहे जनतेसाठी? महानगरपालिका निवडून आल्याच्या नंतर जसा नवीन मुंबईमध्ये 540 स्क्वेअर फुटापर्यंत टॅक्स नाही, तसं आम्ही पण त्याच हिशोबाने चालणार आहे की महानगरपालिकेचा टॅक्स आम्हाला नकोच. जसा नवीन मुंबईमध्ये 540 स्क्वेअर फूटचा नाही, तसा पनवेल महानगरपालिकेमध्ये पण तसंच होणार. खऱ्या अर्थी या पनवेलमध्ये चाललेला भ्रष्टाचार आणि जनशक्ती विरुद्ध धनशक्ती ही लढाई या ठिकाणी रश्मीताई लढत आहे. आणि आम्ही साऱ्यांना सांगत असतो की शेतकरी कामगार पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. त्यामुळे या ठिकाणी आम्ही रश्मीताई यांना 17 तारखेला 16 तारखेला जे विनिंग असणार आहेत त्याचा आम्ही गुलाल तयार करून ठेवला आहे.